तर बघा मित्रांनो, आज आपण काय करत आहे माहिती आहे का? चिकनची भाजी दिसते का? नाही याच्यात टाकलं तेल, त्याला टाकला कांदा. हं, आता कांदा चांगला पूर्ण लाल लाल असेल, पूर्ण लाल होऊ द्यायचा खरपूस कांदा लाल झाला का त्याच्यात टाकायचं हे बघा पेस्ट केलेली आपण कसली, अद्रक, कोथिंबीर, लसूण ही पेस्ट केलेली. तर मग ही टाकायची आधी. हे टाकल्यानंतर मग ही खोबऱ्याची पेस्ट आहे, मग ही खोबऱ्याची पेस्ट टाकायची. मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजला तर मग आपण हे काय टाकायचं, हे लाल तिखट आणि हे लज्जित मसाला भाजीला. हे बघा लज्जित आहे हो, आणि हा लाल तिखट, बस एवढंच टाकायचं. असं झालं बघा लाल लाल. त्याला अजून थोडं लाल होऊ द्यायचं, पूर्ण ब्राऊन कलरचं झालं पाहिजे लाल. तेव्हा त्या भाजीला मग टेस्ट येते खूप छान. पाहिजे तसं अजून कांदा घेऊ शकता, पाहिजे तसं अजून तेल टाकू शकता. आपलं जेवढं, मी आता माझं जेवढे म्हणजे मला जेवढं लागते तेवढे मी टाकले, तुम्हाला अजून तुम्ही टाकू शकता. आपण याच्यात टाकू अद्रक, तेल सुटलं. आता टाकू आपण त्याच्यात चिकन. बघा हा बरं ना, मग आवरा ना, आवरा मग. 9 वाजले तर कामाला जायला उशीर होतोय. दोन मिनिटांनी हलवून घेऊ त्याला. आता याच्यात आपण जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकू. शक्यतो मला घट आवडते, पण जास्ती पाणी टाकत नाही मी. बघा टाकले, त्याला हलवायचे आणि एका हाताने जमत नाही मला. ओहो, टेस्ट इतकी आली या भाजीला, बघत राहा, खातच राहा. हात तुम्ही बोटच चाटत राहता, काहीच नाही. कारण मी थोडंसं चमच्याला घेऊन थोडंसं हातावर घेऊन बघितले. टेस्ट